तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर. मित्रांनो, आज आपण केदारनाथवरून निघालो. आता आपण जातो बद्रीनाथला. आपलं चौथं आणि शेवटचं धाम आहे बद्रीनाथ. तर तिथे जातो आहे. पण बद्रीनाथला थोडा पाऊस वगैरे आहे, थोडी लँडस्लाईड वगैरे झाली आहे. सो पहिले जाऊन आम्ही तिथे पहिले पोलीस वगैरे ऑब्व्हियसली असणारच. पहिले त्यांना चेक करू आणि मगच पुढे कंटिन्यू करू. जर नसेल तर मग काही दुसरा प्लॅन असेल तर तो ॲक्टिवेट करू, नाहीतर मग बद्रीनाथ कंटिन्यू ठेवू. बघूया. आता निघालो आहे. मी आहे, दीपे आहे आणि पाठून मोने आहे आणि प्रतीक पुढे गेला आहे. आता गौरीकुंडवरून टॅक्सीने जायचं आहे खाली सोनप्रयागला. आणि सोनप्रयागवरून मग आपली गाडी ठेवलेली आहे, तिथून मग पुढे. तर चला आता बघूया काय होतं आहे पुढे जाऊन तिकडे. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे केदारनाथचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉगचा लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला आता निघूया, भेटूया थोड्या वेळामध्येच. तरी वा मित्रांनो, मंदाकिनी नदी आहे जी केदारनाथवरून येते, ही नदी. आणि आपला पुढे जे ब्ल्यू कलरचं हे दिसतं तिथे आपलं आहे टॅक्सी स्टँड. तर चला आता टॅक्सी स्टँडजवळ जाऊया आणि बद्रीनाथसाठी निघूया. चला मित्रांनो, गाडीमध्ये बसलोय. मोने मी आणि इकडे दीपे, प्रतीक पुढे बसला. एका गाडीत 12 जण भरतात. 12 पाठून 4 होते. आम्ही म्हटलं आमच्याकडनं एकाचे पैसे एक्स्ट्रा घ्या, पण आम्हाला व्यवस्थित नाही. आम्ही ते 4 जण आहोत. 4चे 250 50 रुपये सीट आहे, पण आमच्या 4चे 250 रुपये. आणि हॅलो, चला आता डायरेक्ट जायचं सोनप्रयागला. आपल्या गाडी निघूया. चला. हो, आपल्या आगे वाली गाड़ी थी ना वो. तू नया है, तेरे पैसे वाले 12 जो है ना, उसका क्या? आत्ताच गाडीतून उतरलो आणि पाठीमागे बघा आपल्या बॅगा. 150 रुपये दिलेत त्यांना. बॅग्स घेऊन येतात सगळ्या. आई आता एकच टेन्शन, आता एकच टेन्शन आलंय, गाडीत एवढ्या बॅगा ठेवायच्या कशा. बघूया चला. आणि प्रत्येकाच्या हातात, त्या टिपाच्या हातात 2 बॅगा आहेत, माझ्या पाठीला 1 बॅग आहे, मोनेकडे 1 बॅग आहे, हे जर्किन आहे, प्रतीकडे 1 बॅग आहे. काय करायचं, कसं ठेवायचं. सामान जेवढं नेलं तेवढंच तर आणलंय, पण एवढं जास्त कसं काय झालं काय माहिती. या दिप्यामुळे झालंय सगळं. एक तर 11 वाजता उठला आहे. चला आता डायरेक्ट जाऊया गाडीमध्ये, बॅगा भरूया. बॅगा भरायच्या आधी गाडी आहे का बघूया ती जागेवर. काय प्रतीक. चला, त्या गाडी तर असेलच, कारण त्या सगळं पार्किंगची जबाबदारी त्यांची होती. चला आता जाऊन बघूया. मस्त आहे की 4 किचन घेतली आणि दीपाने 4 मंदिरं घेतलं नाहीत. मस्त आहे की छोटी छोटी अशी छान छान अशी जबरदस्त केदारनाथवाली मंदिरं. आणि आपण घेतलेत 4 किचन्स. 2 दीपाला दिलेत, 2 मला ठेवलेत. मस्त आहेत किचनसुद्धा. प्रतीक आणि मोन्या गेले दोघे पुढे, ते पोचले पण असतील गाडीजवळ आणि आम्हाला शिव्या घालत असतील, कारण आम्ही खूप पाठी राहिलो आहे. चला आता जाऊया सावकाश सावकाश. चला मित्रांनो, आत्ता निघालो केदारनाथवरून बद्रीनाथसाठी जायला. जरा तिथे विचारलं, केदारनाथची इथे रस्ता वगैरे सगळं चालू आहे, काही इश्यू नाही आहे. तर आत्ता निघालो आहे. चला सावकाश जाऊया. गणपती बाप्पा, केदारनाथ महाराज की जय. चला आता जाऊया डायरेक्ट बद्रीनाथकडे. बद्रीनाथ जे आहे 215 किलोमीटर. चला 6-7.5 तास लागतील 215 किलोमीटर जायला. जाऊया आपण सावकाश सावकाश. आणि दगड बघा कसे आलेले आहेत वरून. भोज्याच करायला राहिला आहे कोणता तरी. बाबा बाबा बाबा, विहीर. रोडची अवस्था खूप खराब झाली, कारण 2 दिवस कंटिन्युअस पाऊस पडत होता, त्याच्यामुळे इकडे रोडची अवस्था खराब झाली. हे बघा काय झालंय ते. बघितलात काय रोडची अवस्था झाली ती 2 दिवसाच्या पावसामुळे. हे बघा झाड.
कसं आलंय. तर हा बघा मित्रांनो, रोड किती छोटासा आहे. आपल्या एका गाडीनेच हा रोड भरून गेलाय. थांब, त्याला इकडे घुसायला दे. मध्ये मध्ये मोठा आहे रोड, कारण गाडीला पासिंगसाठी थोडी जागा त्यांनी दिली आहे. बाकीच्या ठिकाणी एकदम छोटा रोड आहे, एकदम छोटा. आणि रोडची अवस्था पण बघताय तुम्ही कशी झाली आहे ती. काय घरं आहेत, काय व्ह्यू आहे, जबरदस्त. सेम पिक्चर सारखीच घर आहेत, एकदम डोंगरात मस्त आहे की हिरवं हिरवं गार आजूबाजूला. आणि त्याच्यामध्ये ही घरं, पहाडी घरं जसं म्हणतात तसं भारी एकदम. हे तो दरवाजा कंडक्टर आहे. चला चला, हरिद्वार हरिद्वार. आता आपण आता पोहोचलो आपल्या परवाच्या स्पॉटवर, जिकडे आपण मॅगी खाल्ली होती. तुम्हाला एक व्ह्यू दाखवला होता कडकवाला. इथे आपण मॅगी खाल्ली होती आणि हा मस्तपैकी हा व्ह्यू होता. भेटला होता. तर आता आपण लागलोय बद्रीनाथच्या रस्त्याला. गुप्तकाशीवरून लेफ्ट घेतला आपण आणि हा रस्ता जातो बद्रीनाथला. आणि ह्या आपल्याबरोबरच केदारनाथवरून सगळ्या गाड्या निघाल्यात. पुढे 2-3 गाड्या आहेत ज्या सगळ्या पॅसेंजर्सना बद्रीनाथपर्यंत घेऊन जात आहेत. अशा गाड्या आहेत. तर भरपूर गाड्या असतात इकडून केदारनाथवरून बद्रीनाथला जायला, शेअरिंग टॅक्सीसारख्या. तर त्यासुद्धा आहेत आपल्याबरोबर पुढे. आणि हा पूर्ण गुप्तकाशी आपल्याला पूर्ण फिरत 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 जायचं आहे. भारी सीन. दादा आपल्याला परवा भेटले होते. परवा जे दादा आपल्याला भेटले होते, बाबा व्लॉगर, तर ते आपल्याला परत एकदा भेटलेत. चला त्यांना परत एकदा भेटूया. हा त्यांच्या पूर्ण गाडीचा सेटअप आहे. परवाच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असालच हा पूर्ण सेटअप. आणि आज मस्त आहे की गाणी वगैरे लावून चालले होते, जबरदस्त. तर मित्रांनो, हे आहेत ते दादा जे पूर्ण चारधामची यात्रा आहेत ते त्यांचे दंडवत प्रणाम घालून करतायत. आणि आता ते केदारनाथला निघालेत. केदारनाथला त्यांना पोचायला अजून 17-18 दिवस लगेही आपण पोचलेले. 17-18 दिवस लागतील त्यांना केदारनाथला पोचायला. आणि बाबा व्लॉगर ही त्यांची इंस्टाग्राम ID आहे. नक्की फॉलो करा आणि त्यांना नक्की प्रेम द्या. हे बघा, हे असे दंडवत घालत ते चाललेत संपूर्ण. जबरदस्त जबरदस्त. जशी तो दादा यात्रा करतोय, काही लोकांना तर चालत सुद्धा यात्रा करता येत नाही. तो दादा तर दंडवत प्रणाम घालत यात्रा करतो, म्हणजे खरंच भारी आहे. आणि तो संपूर्ण आता हे 2 वेळा ते जाऊन आले ॲक्च्युली केदारनाथला. हे 3रं वर्ष आहे त्यांचं, 3ऱ्यांदा चाललेत केदारनाथला. आणि 2 वेळा ते साधे चालत गेले होते आणि ही 3री वेळ आहे त्यांची. आणि आता त्यांनी आम्हाला सांगितलं की 3ऱ्या वेळी ते चालत नाही, दंडवत यात्रा घालतच जाणार आहेत संपूर्ण अगदी वरपर्यंत. पण त्यांनी हे सुद्धा सांगितलं, मी यात्रा जी आहे माझी दंडवत यात्रा ती मी रात्री सुरू करणार आहे. पण बाबा जबरदस्त. बघू आता कधी पोचतात ते. इंस्टाग्रामला त्याला नक्की फॉलो करा दादाला. दादांचा ID मी खाली मेन्शन करेन, नक्की फॉलो करा. आणि ज्यांना कोणाला ते कुठे भेटतील, जर कोणाला ते रस्त्यामध्ये भेटले तर स्वइच्छेने काही ना काहीतरी देऊन त्यांचं सहकार्य करा, जेणेकरून आपल्याकडून सुद्धा त्यांना काही ना काहीतरी सहकार्य होईल आणि मदत होईल आणि त्यांची यात्रा पूर्ण होण्यासाठी आपल्याकडून थोडासा हातभार लागेल. मित्रांनो,
वाजलेत संध्याकाळचे 5 आणि आपल्याला अजून 5 तास दाखवत आहेत बद्रीनाथला पोचायला. 154 किलोमीटर बाकी आहे अजून. 5 तास लागेल. रोड तसा वाकडा तिकडा आहे त्याच्यामुळे 5 तास जातीलच. आता जस्ट रुद्रप्रयाग क्रॉस केलं. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल जिकडे बसून आपण बुट्टा खाल्ला तिथेच थांबलो होतो. दादासुद्धा भेटला होता. त्याला जरा हाय बाय केला आणि निघालो आता पुढे. 5 तास म्हणजे आता 10 वाजेपर्यंत पोचूचं दाखवत आहे. तर बघूया आता किती वाजता ते. जबरदस्त व्ह्यू आहे. दोन्ही साईडने मोठे मोठे डोंगर, मधून रस्ता. आहा, काय ते डोंगर, काय ती झाडी, सगळं कसं ओके मध्ये एकदम जबरदस्त. बद्रीनाथ राहिले 157 आणि आता आपण आहोत रुद्रप्रयाग सिटीमध्ये. सरळ सरळ जायचं आपल्याला. आपण आता आहोत रुद्रप्रयाग सिटीमध्ये आणि बाजूला आहे मंदाकिनी नदी, सॉरी अलकनंदा नदी. ही बघा अलकनंदा नदी. ही बघा, ही आहे अलकनंदा नदी आपल्या बाजूलाच. आणि सगळेजण असं सांगतात की बद्रीनाथचा रोड खूप डेंजर आहे असं तसं. आपण काय पहिल्यांदाच जातोय तर बघूया आता कसा रोड आहे ते. काय मानागाव 165 तिकडे पण जायचं आपल्याला. चला चला चला. आणि बघा ही सुरंग करतात मध्ये. या डोंगराच्या त्या साईडला आहे केदारनाथला जायचा रस्ता आणि ह्या साईडला आहे बद्रीनाथला जायचा रस्ता. त्यामुळे ही मधनं अशी सुरंग करतायत जेणेकरून शॉर्टकट पडेल. आत्ताच चटरपटर घेतलं खायला आणि डिझेल ब्रेक. अर्धी टाकी आहे तरी पण पैसे आपण अर्धी बिर्दी आपल्याला आवडतच नाही. काय म्हणे, जरासा खाली आलं की डायरेक्ट फुल, जरा खाली आलं डायरेक्ट फुल. 100-200 हा. पण गाडी मध्ये डिझेलची आहे. अजून 150 किलोमीटर आहे. चला बघूया आता किती वेळ लागतो तो. तर आता आपण पोचू कर्णप्रयागला. कर्णप्रयाग फक्त राहिलं 8 किलोमीटर आणि हेमकुंड साहेब सुद्धा राहिलाय 111 किलोमीटर. चला आता सावकाश सावकाश जाऊया. कर्णप्रयागला बघूया, जर थांबायला मिळालं तर थांबू, नाहीतर मग नॉनस्टॉप डायरेक्ट बद्रीनाथ. आता मध्येच थांबले चहा प्यायला आणि एक मॅगीची ऑर्डर दिली. मॅगी खाणार आहेस तू? मॅगी खाणार आहेस? चहा आणि मॅगी, मस्त पहाडोवाली मॅगी. झालं मस्त की आता केक बिक घेतले, चहा प्यायलो आणि आपल्या वायपरमध्ये थोडंसं पाणी संपलं होतं ते पाणीसुद्धा भरलं. जरा फक्त थोडंसं गारवायला ठेवलं. एक 5 मिनिटात निघूया मस्तपैकी झापोक झुपोक. चला 5 मिनिटात निघू. पाणी भरलं आत्ताच जस्ट. हाँ ले लिया भैया, बढ़िया बढ़िया, ठंडा ठंडा आहे. दादांनी सांगितलं हे जे पाणी येते ना डोंगराचं पाणी येते, घ्या मस्त गारगार पाणी आणि ओरिजिनल मिनरल वॉटर. एक मोठी बॉटल मस्तपैकी भरून घेतली आणि त्यानेच हे भरलं. हे बघा मस्त की गारगार पाणी आहे, डोंगराचं आहे. आमचे काय बोलायचं आता आहे ना. तर चला बघूया आता किती वाजता पोचते ते. तर आता आपण पोचलोय कर्णप्रयागला. कर्णप्रयाग जस्ट आत्ताच क्रॉस केलं. जी सिटी होती पाठी ती कर्णप्रयागची होती. अजून आपल्याला दाखवते 4.5 तास. 10:15चा अरायवल टायमिंग दाखवते. बघूया किती वाजतात ते पोचायला. आता वाजलेत रात्रीचे 8 बरोबर आणि अजूनही 60 किलोमीटर बाकी आहे. काळोख खूप झाला आहे आणि रस्ता सुद्धा चांगला आहे, त्याच्यामुळे काही जास्त ब्लॉक पण करायला मिळत नाही आहे. आणि ड्रायव्हिंग सुद्धा इथे खूप रश ड्रायव्हिंग करतात लोक. छोटा रोड आहे तरी सुद्धा ओव्हरटेक वगैरे हे सगळं चालूच आहे. सेफ्टी अजिबात नाही आहे काय लोकांना. त्याच्यामुळे जरा जास्त एकदम लक्ष ठेवून रोडकडे बघावं लागतंय.
तर बघूया आता 8 वाजले, अजून 1.5 तास दाखवत आहे ट्रॅव्हलिंगसाठी. बघूया किती वेळ लागतो. आणि प्रत्येक जागेवर लँडस्लाईड झालेली आहे. दर 2-2, 3-3 किलोमीटरमध्ये लँडस्लाईड झालेली आहे. रोडसुद्धा खूप डेंजर आहे. तर भेटूया आता डायरेक्ट रूमवरतीच. बघूया, तोपर्यंत मध्ये जर का दाखवण्यासारखं आलंच तर तुम्हाला दाखवेन, पण संपूर्ण काळोख आहे त्याच्यामुळे काय दिसणार नाहीत. पण बघूया, तरी पण काय दिसलं तर नक्की दाखवेन तुम्हाला. तर भेटूया डायरेक्ट रूमवरतीच. थांबलोय जरा, आता काहीतरी खाणार, जेवणार आणि मग पुढे जाणार. कारण वाजलेत 8:15. म्हणजे डायरेक्ट कसं रूम बघितलं डायरेक्ट झोपलं की उद्या लवकर सकाळी दर्शनाला जाता येईल. सकाळी 4 वाजता कपाटं उघडतात, त्याआधी आपल्याला जाऊन लाईनमध्ये राहायचं, जसं आपण केदारनाथच्या ब्लॉगमध्ये आपण राहिलो आहे तसंच. तर म्हणून जरा एक थांबलोय जरा खाण्यासाठी. बघूया आता काय चांगलं मिळते ते. तर मित्रांनो, आता बद्रीनाथ राहिलं आहे फक्त आणि फक्त 19 किलोमीटर्स आणि वाजलेत 9:26. म्हणजे आपल्याला अर्धा तास वगैरे जाईल. आणि चांगलं झालं. थोडासा आत्तासा एक 5 मिनटासाठी पाऊस फक्त आला होता, बाकी व्यवस्थित आहे. रोड वगैरे सगळे चांगले आहेत, काही इश्यू नाही. फक्त जरासे डेंजर आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या ट्रिपचे टोटल आता 3000 किलोमीटर होणार आहेत. 2999.2 आणि 3000 किलोमीटर आपल्या ट्रिपचे पूर्ण झालेले आहेत. कडक, एकदम कडक 3000 किलोमीटर पूर्ण झालेत आपल्या ट्रिपचे. जबरदस्त. आणि बद्रीनाथ आता राहिले फक्त 18 किलोमीटर्स. भारी सीन. चला आता जाऊया डायरेक्ट बद्रीनाथला. मित्रांनो, पावसाला झाली सुरुवात आणि बद्रीनाथ राहिले फक्त 4 किलोमीटर. मानागाव 8 किलोमीटर. पाऊस जोरात पडतोय, पण डोंट वरी, महादेव आहेत आपल्या बरोबर, सो टेन्शन नाही लेने का. चला आता जाऊया डायरेक्ट बद्रीनाथला. तर मित्रांनो, ऑफिशियली आपली एंट्री झालेली आहे बद्रीनाथमध्ये. आणि आता ही हॉटेल्स आहेत 2 साईडने. एखादी रूम बघूया मस्तपैकी आणि देऊया मस्त की ताणून. आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, कारण सकाळी लवकर जायचं आपलं दर्शन घ्यायला. ते बघा बद्रीनाथ. चला 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 आता मस्त की एक रूम बघूया पटकन. आणि 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 बद्रीनाथ मंदिर इकडून 1 किलोमीटर लेफ्ट. हे बघा लीला ढोंगी, इकडे बद्रीनाथला जायचंय. येस, चला आता हॉटेल बघूया छानसं सुंदरसं. आणि वरती मस्तपैकी ढग आलाय. इकडे आत्ताच पावसाला सुरुवात झाली आहे. तर बघूया चांगलंच एक हॉटेल बघूया आणि चला रूमवरती जाऊया. तर मित्रांनो, आताच डायरेक्ट आलो हॉटेलला, जेवायला आलो. पहिले भूक लागली आहे, जेवणार. इथून मग जाणार रूमवरती. रूम अजून बुक करायची आहे. तर आता पहिले जेवणार. दाल खिचडीची 2 दाल खिचडी आणि तुम्ही काय सांगितलं ते व्हेज राईस. ते काय चायनीज खात आहेत आल्यापासून. आणि आम्ही दोघे आपली दाल खिचडी खाली. तर आता मस्त आहे की जेवायचं आणि रूम बुक करायची, झोपायचं, कारण सकाळी लवकर उठायचं आहे, 10ला जायचं आहे. तर चला तर बघूया मस्त आहे की दाल खिचडी खाऊया, भूक लागली आहे. तर मित्रांनो, आत्ताच रूममध्ये आलो. मस्त रूम मिळाली आपल्याला. 1,500 रुपयामध्ये रूम मिळाली. दाखवतो तुम्हाला रूम. हे बघा, ही रूम आहे आपली. हा एक बेड, आल्या आल्या डायरेक्ट ठार. हा दुसरा बेड. आत्ताच आलो. थंडी भरपूर आहे बघा. गरम दूध घेऊन आलो आहे प्यायला. एक हे संपलं आहे आणि दुसरं चालू आहे. बॅग वगैरे आपल्या सगळ्या इकडे ठेवल्या आहेत. मस्त रूम आहे 1,500 रुपयामध्ये. आणि टेम्परेचर आहे 7. वॉशरूमसुद्धा क्लीन आहे, गिझरसुद्धा चांगलं आहे, व्यवस्थित परफेक्ट एकदम जसं पाहिजे तसं. तर आता मस्त आहे की ताणून झोपणार. कारण उद्या सकाळी जरा लवकर जायचं आहे. 4 वाजता कपाट उघडतात, त्या टायमिंगला तिकडे पोचायचं. कारण त्यानंतर आपल्याला अजून 2-3 ठिकाणं फिरायची आहेत. आणि उद्या आपला स्टे असणार आहे रुद्रप्रयागमध्ये, त्यामुळे जरा ट्रॅव्हलिंगसुद्धा जास्त आहे. सो जरा लवकर जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं आहे. तर चला मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपवूया. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे केदारनाथचे व्लॉग्स आवडतात त्यांनी या व्लॉगचं लाईक आणि शेअर नक्की करा. जय हिंद. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.